गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा आत्ता वाजलेले त्याच 9. तर माझं चालू आहे सकाळ सकाळ आवरणं. तुमचं चहा पाणी झालं असेल तर कमेंट करून सांगा. नसेल झालंच असं, कारण आता वाजले त्या 9. माझं पण झाले, पण आता इतका राडा आपला घरात की रात्री बड्डे होता आणि जरा पाऊस पण चालू होता, त्यामुळं जेवण केलं तसं झोपी गेलो होतं. तसं तुम्हाला राडा दाखवते. आता मला राडा आवरायचा पटपट, मग फ्रेश झाले तर मला मी दाखवते. या बघा आता दाखवते आपण चहा पाणी केलं तसंच आहे. हे बघा, हे भांड्याचा पा काही किचन किट ताज भरते. हे फुलं वगैरे रात्री केलं तसंच आहे. सगळं बघा तुम्हाला झाडं दाखवते. बाई खाली तसंच आहे. ते गॅलरीमध्ये पण दाखवते. इकडं तर इकडं आपण लिकर सुट्टी गेलेले आहेत सगळेजण, आज उठलेलेच नाहीत. आणि हिकडल्या घरात का नाही कपडे असते तर लेकरं फिरत नाहीत. इथला बल्ब काढलाय वाटायला लेकरं ह्या किती राडा पडला. काही जुने ठीक आहे, जुने कपडे तर सारखे काढतात ठीक आहे ठेवून दिलेलं. आता आवरून घेते मी, आधी पटपट भांडी घासून घेते, नंतर तुम्हाला दाखवते फ्रेश झालेलं सगळं. तिकडे घरात गेले भरपूर आडा पडला, तर आता मी भांडी घासून घेते. हे बघा झाली भांडी. आता आता पटकन पालती घालून घे. बघा मित्रांनो, आता झाले भांडी घासायचे सगळे घासून पालते घातलेत. हे बघा हे आमचं आहे, हे स्टीलचा रॅक. हे बघा इकडं घासून सगळे भांडी पालते घातलेले आहेत. हे बघा इकडं कड्या कलरचं आहे, इकडं दिसत असेल मला खाली. इकडं हे रॅक. तर ही कल्ली भांडी आणखी त्या रूममध्ये आहेत. बघा ही छोटी रूम दिसते का, तिथे 4 ठिकी ठेवलेत भरून, कारण आम्हाला रूम चेंज करायची होती म्हणून आम्ही पसार भरला होता. म्हणजे आता नंतर माहीत झालं, पण राहिले तशीच भांडी ठेवली मी, जे राहिले तेवढेच काढले. तर आणि बेडमध्ये तिकडे 4 ठिकी आहेत. मग दाखवते आता. पण इकडून मधून दरवाजा लावून घ्यायला लावलेला आहे पलीकडून, त्यामुळे आता उघडाय नाही गेलं. बघा इकडून उघडच आहे, हे मधून लावलेलं आहे. तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते. चला आता इकडलं सगळं झालं. आता हे कलर राहिले किचन. आता इथलं स्वच्छ करून घेते आणि नंतर मग कपडे धुवायला बसते. चला तर मला एक किचन घासायचं. हे बघू शकता, ही खिडकी ही सगळी. हे बघा आता सगळं झालं इथलं निर्मळ. हे आहे आमचं फ्रीज, दिसत असेल तुम्हाला. आता इथलं राहिले बघा खाल्लं आवरायचं. आता हे आवरून घेते. तर हे बघा आता लागले मी कपडे धुवायला. इतके कपडे आहेत, कालचे बड्डेमुळं काल काही धुके नाही, कारण पाऊस पण चालू होता. आवडी कपडे येतात आणखी पार्क निघते. आता धुवायला लागले कपडे. मला आता पटकन कपडे धुवून घेते. बाय बाय. तरी बघा मित्रांनो, आता झालेत कपडे धुवायचे. तरी बघू शकता बकेट भरली टाच. हे बघा पण दाखवते दिसते का, सगळं झाले. तर चला आता मी कपडे टाकून येते पहिले, नंतर राहिलेलं बाकीचं काम आवरते. कारण आता 12 परत पावसाचं वातावरण वाळायचे नाहीत कपडे. अगोदर पहिले मी हिटर लावून घेते, म्हणजे फरच्या पुसून झाडून काढूस तर पाणी टाकते. तर आपण हिटर लावून घेते. हे बघा बकेट भरली. तर हे बघा हिटर.
आता इथं लावले हिटर बघू शकता, कारण तिथला बल्ब काढला त्यामुळे अंधार पाडला, तिकडल्या रूममध्ये लावला. चला आता मी पटकन कपडे टाकून घेते, नंतर राहिलेलं काम बाकीचं कर. तर बघा मित्रांनो झाले आता फक्त झाडून काढायची राहिली आणि कशी बसायची. तर आता झाडून घेते, कपडे झाले आंघोळ राहिली आणि आणखी स्वयंपाक राहायला बाकी, पण स्वयंपाक पुढल्या ब्लॉकमध्ये दाखवते. आता ब्लॉकला मोठा आहे, आता झाडून मी घेते. आंघोळ झाल्यानंतर फ्रीजर नंतर पुन्हा व्हिडिओ बघा. चला ₹30 कुठे घेतले तो? ₹30 सकाळी तुला पैसे दिले 100 घेतले. दूध काय तू पार्ले आणलेस? कसे पार्ले किती आणले? 4. मग 20 झाले की. चला तर मंडळी आता सर्व काम झालेलं आहे आणि आता फक्त राहिले बाकी देवपूजा. आंघोळ वगैरे झाले, आता टिकली सापड्यानं तोपर्यंत देवपूजा करूच तर कुंकू लावून घेते. हे बघा आमचं छोटंसं देवघर आहे, इथं स्वामी आहेत. तर आता मी देवपूजा करून घेते, कारण हे असे देव खाली घ्यावं लागतं. तर ताट वरी असल्यामुळे पूजा करता येत नाही. हे बघा इथं ताट तर आता मी देवपूजा करून घेते. चला तर आता मी घेते देवपूजा करून. माझी टिकली सापडा नाही केली, कपाट तोपर्यंत मी कुंकू लावून घेते छोटंसं. तसं देवपूजा मी ही आहे आपली तुळजापूरची. हे महादेवाची पिंड जरा असं ही झाली आता. तर ही महादेवाची पिंडी लई दिवसाची मित्रांनो, जवळजवळ 7-8 वर्षाची महादेवाची पिंड आहे. कारण आमच्या गावातनं नवीन सप्ता बसता आला त्यावेळेस जी मुली आहेत ना आमच्या गावातल्या माहेरी सासरी गेलेल्या, त्यांना पहिल्या स्टार्टिंगला ज्यावेळेस नवीन सप्ता बसता त्यावेळेस नारळ, झंपर, पीस आणि हे महादेवाची पिंडी वाटप करण्यात आली होती. तर ही महादेवाची पिंड माझ्या आपाशी अजूनकी नाही आणि मी जपून पण ठेवलेले बरं का मित्रांनो. आणि हे आहेत आपले स्वामी. ज्यांचं स्वामी दर्शन झाले त्यांनी स्वामी दर्शन करा आणि लाईक करा, फॉलो करा, विसरू नका. चला आता पूजा करून घेते आणि नंतर पूजा झाल्यावर दाखवते. तरी बघा मित्रांनो आपली झाली पूजा, बघू शकता. हे आहे स्वामीचं पुस्तक आणि आपल्याकडे जास्त काय देव नाहीत, आहेत तेवढी. हे बघा खंडोबाई आहे, हे बघा असं मस्त अशी पूजा झाली. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोण आला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग बाय बाय.